देखाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काही उपयोग होत नाही. कोणाला उपदेश सुद्धा करू नये असं म्हणतात तुला. घरच्या वडिलांना संस्कार करावे. संस्कार कर घरच्यावर सुद्धा तो पण संस्कार. त्यांचं प्रारंभ फार बलवान असतं. लक्षात त्यांचं प्रारंभ बलवत. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. तुम्ही जाऊन सांगितलं चालेल तसं काही नाही. नरक चतुर्दशीच्या दिवशी सुनबाई आली. मला मोठा खेद वाटला. लक्षात मला काही वारी होऊ नये. आमच्या 6 पिढ्यापासून त्याच्या अगोदर मला माहीत नाही पण 6 पिढ्यात मला आठवतं पंढरीच्या आळवीची वारी आणि महिन्याची वारी पण त्या आजपर्यंत त्यांनी करून घेतली. पण आता काही मला होईना. मला दुःख झालं आणि त्या दिवशी आठवण आली आणि मी सहज बोललो असं काय करावं. आपली पंढरीची वारी खरं तर जायला पाहिजे. आम्हाला काही होईना. आता आपण वारकऱ्याची अवलाद आहोत. वारकऱ्याचे खानदान आहोत. आपण जाणं फार महत्त्वाचं आहे. काय सांगू तुम्हाला. असे धडधडात ती बाई रडायला लागली. काय झालं. हे बाई पाया पडतो असं नाही. पाया पडतो असं नाही. काय झालं. ज्यांना काम नाही त्याने जावं पंढरपूरच्या वारीला. ज्यांना काम नाही त्याने काय पडतो. आता कधी मेलो तरी म्हणणार कोणावर संस्कार करू नये. लक्षात ठेवा. बहुदशकृताची म्हणून विठ्ठली आवडी. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे चालत असतं. कोण आपण उपदेश करणारे. काय अधिकार आहे आपला नाही. म्हणून जितकं चालेल तेवढं अद्वेष्टा अद्वेष्टा शुद्ध अंत करणारे पवित्र अंत करणारे सगळ्यांना सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करत राहा. पण समाजच असा विचित्र. लक्षात ठेवा. अंबाजी तुकोबरायचे जे पूर्वज होते विश्वंभर त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान आले. कोणी जमिनीत म्हणतं कोणी विहिरीत म्हणतं की मी विहिरीत आहे मला वरून काढा. मग विश्वंभर त्या काढलं. विठ्ठल रुक्मिणी आजी आजी मूर्ती आहे त्या त्यांनी स्थापन केली. स्वयंभू मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीचं. मंदिर होतं असं पडकं. ते शेणा मातीनं तुकोबाऱ्याने लिपटून घेतलेलं आणि त्या मंदिरामध्ये ते दररोज कीर्तन करत असत. रोज भाविक ऐकायला येत असत. त्यांच्याबरोबर मंबाजी बुवा सुद्धा यायचे ऐकायला. पण बाकीचे लोक आदराने प्रेमाने भावनेने ऐकायला येत असत आणि मंबाजी बुवा द्वेषाने ऐकायला येत असत. हा काय सांगतो आमच्याबद्दल. हा काय बोलतो आमच्याबद्दल. त्या दृष्टीने ते मंबाजी बुवा ऐकायला यायचे. पण ते तुकोबरायचे जे वचन आहे त्यांचे जे बोलणं आहे त्यांचं जे ज्ञान आहे ते काही याला खपायचं नाही. वर्चस्व एकदा तर काय झालं त्यांनी एक काठेरी काठी आणि भर कीर्तनात लोकांच्या समोर त्या काठीनं मारलं. सगळ्या अंगात काठी बोलली. द्वेषता. मंबाजी बुवा घरी गेल्यावर संध्याकाळी तुकोबरायच्या आणि त्यांचे हात दाबले. महाराज मला तुमचे हात दुखले असते. ही वृत्ती काय आहे. आपल्यासारखे असतं काय केलं असं. हो तुमचे हात दुखले असतील. अद्वेष्टा. त्याने किती सारखा द्वेष. मरेपर्यंत मंबाजी रामेश्वर भक्त सुधारले पण मंबाजी सुधारला नाही. त्यांनी शेवटपर्यंत तुकोबारा वैकुंठ गमन करेपर्यंत त्यांनी द्वेष केलाच आणि छळलं. त्रास दिलाच. पुढे एकदा सहज कीर्तनातून तुकोबाराय बोलले. वेदाचा जो अर्थ नामाशीच ठावा एराणी व्हावा भार माता. वेदाचा खरी गोष्ट आहे. संत हे तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते
स्वयंभू आहोत काय ते केले न हो. विधीला निर्माण करणारे आम्ही आहोत, विधीला पाळणारे हे सगळे आहेत. वेदाचा जो अर्थ आमाची तथावा एराने व्हावा फार माता, ते शब्द पोहोचले मुंबईला. बरं वाटलं नाही. मी द्वेषाने कुणाचंही बोलत नाही, लक्षात ठेवा. मी तुकोबारायाची परिस्थिती काय, त्यावेळेचे प्रसंग कसे घडले ते तुम्हाला आजच्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं सांगतो, हे लक्षात असू द्या. तेव्हा ते बरं वाटलं नाही. कोणी म्हणतं पत्र लिहिलं, कोणी म्हणतं स्वतः मुंबई गो गेले याला वाघोलीला. वाघोलीला न्यायाधीश होते त्या काळातले न्यायाधीश रामेश्वर होते, त्याला रामेश्वर शास्त्री म्हणतात. तिथे गेल्यानंतर रामेश्वर भक्त सुद्धा पूर्णतेला प्राप्त झाले नव्हते, शब्द ज्ञानीच होते ते सुद्धा. ज्यांच्या ठिकाणी व्यापक बोध झालेला आहे, अपरोक्ष ज्यांना कळलेलं आहे, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकृती दोष राहत नसतात. आपल्या ठिकाणी दोष आहे, आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय, आणि ते याच केला पाहिजे. शेवटी जर आपलं चांगलं साध्य झालं तर मग तर बोलायचं कामच नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त व्हा कलेवर. जर आपण भगवंताचं नाम घेऊन जर गेलो तर मग बोलायचं कामच नाही. पुन्हा भगवान आपल्याला नक्कीच, आपण पुन्हा जन्माला येणारच नाही तर स्वरूप हो, पण इच्छा असेल तर पुन्हा घेईन मी जन्म या जसा गेली मुंबईला. आणि रामेश्वर भक्ताला सांगितलं तो वेळा तुझ्या मुंबईची भाषा आहे. आमच्या गावामध्ये काय तो कीर्तन करतो, काय प्रवचन करतो, काय बोलतोय तो म्हणतो वेदाचा अर्थ आम्हाला ठावा आणि तुम्ही फक्त हमाली करा. ती काही पूर्णतेला प्राप्त झाली नव्हती, अपूर्णच होते. मग त्यांचंही ब्राह्मणत्व झालं, त्याने दुःख झालं पा असं म्हणावं नाही, असं म्हटलं. निघाले रामेश्वर भट्ट आली तुकोबाराला बोलावून घेतली आणि काय वाटेल ती निर्वत्सना त्यांनी यांनी बार भरून दिला होता मुंबईला. वाटेल ती निर्वत्सना केली या रामेश्वर भट्ट. शाहिदी कोण तुला सांगते लिहायला? सांगितलं मी माझ्या मनाने लिहित नाही. आपुले या बळी नाही मी बोलत, सखा भगवंत वाट्या देश. माझ्या मुखाने पांडुरंग बोलवत आहे, मी बोलत नाही. मला तुझ्या मुखाने पांडुरंग बोलतो म्हणे, अशी काय दिवे लावली अजून? ते प्रामाणिक तुकोबार आहे. त्याने सांगितलं मी वया लिहिल्या आणतं सगळ्या आणलं आणि ते वया पाहिलं तपासून काय त्याच्यात तत्वज्ञान होतं हे लाजले रामेश्वर भट्ट. अरे आपल्यापेक्षाचा अभ्यास काय गाढा आहे, काय श्रेष्ठत्व आहे, काय विद्या आहे याची. त्यांना ते बरं वाटलं नाही. महाराज काय काही नाही, एक आठवड्यात बांध वया सगळ्या, त्यात दगड बांध आणि ते टाकून इंद्रायणीमध्ये तुमच्या तुकोबारायाने ते सगळं दाखवलं बांधलं. फार दुःख झालं त्या भयानक. त्या कुटुंबाला दुःख झालं, त्या गावाला दुःख झालं. दगडं बांधली आणि निघून इंद्रायणीत टाकून आणि तिथंच बसले इंद्रायणीच्या काठावर. निर्याण म्हणजे अन्न पाणी घ्यायचं नाही. काय आपल्या जीवनाला असं एवढं मोठं कवित्वही बोलून टाकायला बसले. भगवंताचं भजन सगळं कुटुंब बसलं. अन्न नाही पाणी नाही, गावातले लोक पण आले तेही बसले. एकंदर 13 दिवस रामेश्वर भट्टाने फार सुंदर आपण लिहिलं आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. मी सांगणार नंतर तुम्हाला. धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. हे कुणाचं वचन आहे? रामेश्वर भट्ट. अनुभूती आल्यानंतर 13 दिवस
अनुष्ठान केलं. अन्न नाही, पाणी नाही, सगळे लोक बसलेले, कुटुंब सगळं बसलेलं. आणि बाळवेशामध्ये भगवान त्या वह्या घेऊन आले कोरड्या. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. लक्षात ठेवा, सगळ्या मिरवणूक काढली, सगळ्या गावातून त्या गाथ्याची मोठा आनंद उत्सव साजरा केला. आता इकडे गंमत काय झाली, रामेश्वर भक्त गेले, वह्या उडवल्यावर त्याला खूप बरं वाटलं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुख मांडणारी जी जात असते त्यांना संत साधू ज्ञानी म्हणत नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारे त्यांना संत म्हणतात. त्यांना खूप बरं वाटलं, गेले ते. आता जाता जाता त्यांना असं कुणी म्हणतं घोड्यावर आलते, कुणी म्हणतं पायी आलते, काय असं कशाचे आले तसे. शिवाजीनगर जवळ एक गुळआळी म्हणून ठिकाण आहे आणि तिथं एक अनगडशहाची आजही मशीन आहे तिथं. आणि तिथं एक बारव आहे. यांना वाटलं की बाबा जाता जाता आपल्याला जाताना खूप उशीर होईल, आपलं अन्य उरकायला वेळ लागेल, पण जेवणाला वेळ होईल, तर आपण स्नान करूया आणि जे काही आपलं पाठांतर आहे ते म्हणत जाऊया. म्हणून त्याने त्या बारवेमध्ये, त्यांनाही कल्पना नाही, त्या बारवेत उडी टाकली आहे आणि ते कोहू लागले. तो आवाज अनगडचा एक आवलिया होता, फार मोठा महात्मा होता. जेव्हा तो आवाज ऐकला ते आले, तो दाढीची शेंडीची वाट होती. शाप दिला, दुखते रहो. आमचा शाप नाही. आपण किती जरी दिलं तर त्यांची धूळ सुद्धा उडत नाही. देऊ नये कुणाला शिव्या शाप अजिबात देऊ नये. आपलं पुण्य खर्च होतं आणि पाप होतं आपल्याला, त्यांचं काहीच होत पण नाही. म्हणून कुणाला शिवी शाप अजिबात द्यायचं नाही. पटलं आपल्याला कानात गोळे घालायचे, ऐकायचं नाही, पाहायचं नाही, बोलायचं नाही. आणि झालं मग अशा प्रकारे त्याला शाप वर आलं की 10 अंगाचा नुसता बुडी मांडली. आता कवर राहते लोक पाण्यात, टेबल थोडीच. शेवटी आले वरती 10 होते आश्रमात. सगळ्या शिष्याने जेवढ्या गोधड्या होत्या, जेवढ्या चादरी होत्या, तेवढ्या भिजवल्या, त्यांच्या अंगाला लिपेटल्या. 10 कुठं राहतो, सारखा 10. त्याला जिव्हात श्वास घ्यायला त्रास होतो. काय करावं, आता कुठे जावं. हो म्हणले, आपल्या जातीचे ज्ञानेश्वर महाराज आहे, त्या जातीने वाटतोळ केलं. आजही आमच्या संतांनी जात घालवली. जाती वित्त गोत कुळशिला मात भजका त्वरित भावना युक्त. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली मिठी जर कोणाला मारली असेल तर चोखो गडाला, शेना महाराज, गोरोबा काका पहिली मिठी जर कोणाला मारली. पांडुरंग जर कोणाच्या ताटात जेवढे असेल उष्ट तर चोखोबाच्या. आणखी कोणाच्या जेवढे सांगा ताटात. नामदेवराच्या जेवढे असं म्हणतो ते नामदेवला काय घातलं, त्यांनी घातलं असं आपण पाहतो, ऐकतो काय. पण चोखोबा, त्या दिवशी मी पण एक कथा सांगितली काल्याच्या दिवशी. चोखोबाच्या ताटात मात्र भगवान गुरुदेव. कारण भगवंत आणि संत यांच्या ठिकाणी भेद नाही. यांच्या ठिकाणी उंचणीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. संपूर्ण अभंग बघून भगवंताजवळ संतांच्या जवळ भेद. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहेयाती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. लक्षात ठेवा, संत आणि भगवंत जात कुळ गोत्राचा कधी विचार करत. आणि जात घालवली आणि पोट भरून जात वाढवली, जाती जातीमध्ये भांडणं लावली आणि मजा बघतात. मला बाकीचं पुढचं बोलायचं नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे की संतांनी जात घालवली. त्यांना जात भेद हा प्रकार नाही, फक्त मानव. आणि अशा प्रकारे मग काय सांगत होतो,
आपली जातीचे ज्ञानेश्वर महाराज गेले तिथं. तिथे गेल्यानंतर बसले ज्ञानोबरायांच्या पुढे. तो 10 होतो या अंगाचा, अजिबात त्यांना काही सहन होईना, भयंकर त्रास होत होता. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला की रामेश्वरा इथं थांबून नकोस, सध्या कोर्ट देऊळ आहे, इथं अजिबात थांबायचं काही उपयोग होणार नाही. ज्ञानोबरायांनी सांगितल्यामुळे रामेश्वराला जावं लागलं देहूला. आणि देहूला गेल्यानंतर तुकोबारायाच्या चरणाला लोटांगण घातल्याबरोबर, चरण स्पर्श केल्याबरोबर दाह शांत झाला. आणि मग कळलं की तुकोबाराय हे सामान्य व्यक्ती नाहीये. ती आरती रामेश्वर भट्टांनी केली. फार सुंदर सुंदर अभंग रामेश्वर भट्टांनी केली. हा अभंग त्यांचाच आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. या पुरुषार्थावर एक कीर्तन आहे होईल. सगळ्या संतांनी काय काय पुरुषार्थ केले. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारियल्या दैशा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. ही अनुभूती त्यांना आली. लक्षात ठेवा. कुणाला? रामेश्वर भट्ट इतका त्रास दिला, वया बुडवल्या, पण तुकोबारायांनी ब्र शब्दही काढला. एखादी तरी शिवी द्यायची नाही, हे रागवायचा तो. अजिबात कर्मधर्म तुमचे असावे, अजिबात बाकी बोलले नाही. आणि मग रामेश्वरला अनुभूती आली आणि त्याने शरणागती केली नव्हे, तुकोबारायाचं दास्यत्व शिष्यत्व पत्करलं. आणि 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी रामेश्वर भट्ट. 3 ब्राह्मण होते, एक निळुंबरा, एक गंगाराम मवाळ आणि एक रामेश्वर. जगनाडे महाराज तर काही बोलायचं का, त्यांचा अंतरात्मा होते. तुकोबारायाचा अंतरात्मा जगनाडे महाराज. तुकोबारायांनी जसं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली, तसं यांनी ज्ञानेश्वरी गाथा सांगितला अभंग, आणि जगनाडे महाराजांनी त्याचे लेखन केलं. तुकोबारायांनी लिहिलं नाही, जगनाडे महाराज. आणि जगनाडे 3दा महाराज वैकुंठाला गेल्यावर आले 3 वेळेस. एक भागीरथी करता आले, एक जगनाडे महाराज करता आले आणि एक निळोबा. मला सांगायचा मुद्दा काय की अशा प्रकारे अद्वेष्टा, कुणाला फक्त माणसा करता नाही, सर्व भूतान, सर्व प्राणी मात्र, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाचाही मत्सर, कोणाचाही द्वेष आपल्याकडून घडू नये. लक्षात ठेवा. आपल्याकडून म्हणजे जे परमार्थाचे साधक आहेत, जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत, भक्त आहेत, अभ्यासू आहेत, यांच्याकडून कोणाचाही द्वेष घडू अद्वेष्टा. आणखी एक उदाहरण सांगतो. हे सगळे ऐकलेल्या गोष्टी आहेत, पण आता प्रसंगानं सांगतो. ते काहीतरी प्रासंगिक बोलावं तुकोबारायाबद्दल म्हणून मी तुम्हाला सांगतो. अध्यात्माचा विचार सांगत नाही तुम्हाला. तेव्हा एकदा काय झालं, तुकोबाराय नेहमी भंडारी डोंगरावर जायचे. घरी डिस्टर्ब व्हायचं ना भजनाला, घरी जमायचं नाही. कोणी कोणी यायचं, कोणी कोणी काही बोलत राहायचं, त्या बायाची बरोबर चालूच असायची. त्यामुळे ते आपले भंडारी डोंगरावर जायचे. ती महावस्था होती. ती मोठी अधिकारी आहे, सामान्य नाही आहे. जिजाबाई सुद्धा सामान्य आहे का? पहिलं दर्शन भगवंताने जिजाबाईला वेळ पडलं राहायला सांगेल मी तुम्हाला. भंडारी डोंगरावर जायचे तुकोबाराय. एकदा डोंगरावर गेले आणि भजन करून आले. गावाच्या जवळ एक गुऱ्हाळ चाललं होतं मळ्यामध्ये. त्या माणसाने हात मारला, ओ तुकोबा रस प्यायला या. अद्वेष्ट सांगतो. गेले, त्यांना रस दिला. पोरांना उष्ण्या, मोठी मोळी बाजून पुसायची.
कल्पना सगळं आहे. पण असं गाणं सांगतो मी की मुळी डोक्यावर चालले भजन करे. छोट्या गावामध्ये कोण माणूस कसा आहे हे सगळ्यांना स्वभाव माहीत असतात. तू खूप बऱ्याच स्वभाव सगळ्यांना माहीत. सगळे पोर आले, बाबा ऊस, बाबा ऊस, ऊस म्हणजे किती ऊस, ऊस म्हणजे किती ऊस. सगळे ऊस दिले, एकच नाही. तो मागितलं नाही म्हणून घरी गेले, नावलीच्या पुढे दिला ऊस. कुठं आणलं ऊस? त्या मळ्यातल्या माणसाने बोलावलं, रस दिलं आणि ऊस दिले. त्याला एकच दिलता का? माझ्यासारखा बहुत बोलत कुठं बसला भांडाची काळ. त्यांनी मुळीभर दिली. मुळीभर मग काय केलं? बाकी गावातले आपलीच पोरं आहेत, त्यांनी मागितले म्हणून दिले त्यांना. मग एक कसा आणला घरी? नाही, मागितलं नाही म्हणून आणलं. त्यांना लागेल फक्त आपल्या जिजाला त्यांनी तो ऊस घेतला आणि मारला पाठी. त्याचे 3 तुकडे झाले. त्या ठिकाणी आपण असतो काय झालं असं मला माहित नाही. लावले कशी आणली होती. राग तर नाहीच, द्वेष तर नाहीच, काही शहाण येतो. 3 तुकडे केले. 2 पोराला 2 दिले, 1 तू घे, नाही तर आपण दोघे खाऊ. अद्वेष कुठल्याही प्रकारे द्वेष हा प्रकार नाही. लक्षात ठेवा. मैत्र करुण एवच. सर्व जीवाशी मैत्री. काय म्हणजे मैत्री परस्पर. काय तुकोबारे काय म्हणतात? घडव मैत्र जीवाची. सगळ्या जीवाचे आपले काय 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 होऊ येते? विश्व स्वधर्म. पुढं अजून पुढं परस्पर घडू मैत्र जीवांची. हा महत्वाचा भाग आहे. सर्व प्राणी मात्राचं एकमेकाची मैत्री घडावी. कोणी असो. एकदा वारीला रस्त्यात चुकले, एका जंगलात गेले. त्या जंगलात माणूस नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही, काही नाही. एक गवत वाढलेलं खूप जंगल दाट. आला मग तुम्ही वाघ. सरकार कोणचा बघायला असा जवळ आला. काय वेळ आहे सरी. एक तर तुला ही जग येऊन मिळाली क्रूर, आणि पुन्हा ही धंदी तू सोडत नाहीस. त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव, त्याच्यावर धाव. याला मार, त्याला मार. अरे कसं सार्थक व्हायचं? ते धडी महाराज नव्हते, तुकाराम महाराज. त्याला बोध झाला त्या वाघाला. सांगितलं महाराज काय करू? नामचिंतन कर, आता सोडून दे धंदे सगळे. त्याच्यावर परिणाम नाही. तू नामस्मरण अजिबात. लक्षात ठेव, कोणीही जरी भेटला तरी त्याच्याकडे मैत्रीच करायची. पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, कोणी असो, त्यांच्याशी मैत्री नको. आणि आज तुझी माझी काय झाली? मैत्री. तूही माझा मित्र आहे, मी तुझा मित्र आहे. लक्षात ठेव. ठीक आहे. त्यांनी आता संतांचं बोल आहे ना, त्यांनी सगळं सोडून दिलं, पडून राहिलं. होता 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 ते जंगल माणसाळू लागलं. पोरं येऊ लागले, गोरं येऊ लागले. जे पायऱ्यामध्ये वाढून यायला वाटतं ते घालत नाकात काढ्या, कानात काढ्या. त्यांनी काही करायचं नाही, खायचं पण नाही, सगळं बंद. होता 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 बरीच पडून झालं, सूक्ष्म झालं. एकदा तू खूप बरं आहे, पुढच्या वारीला पुन्हा चालले. 40-60 दिवस माणसं मरत नाही पाणी नसलं, आडलं पाणी नसलं. आणि मला पण या जंगलात त्या वाघाची भेट झाली होती. तिथे सगळे माणसं पोरं आहेत. काय प्रकारे मला काय वाघ? काय रे पोरा म्हणजे वाघ? ते मरून पडल्या म्हणते. मरून पडल्या? भयंकर गेले. काय रे म्हटले? असं तुझं
तुमची अवस्था, तुमचा बोध, तुमचा उपदेश फळाला आला. वेळ द्या, तुला हे सांगितलं होतं मी. असं नाहीये. अरे आपल्या संरक्षणापुरतं तरी तुला गुरु करायचं ना. म्हणजे मग माणसं तर काय, ती माणसं आहेत का? नाही तरी हे ना पशु होणे. अरे तू काहीतरी आपल्या संरक्षणापुरतं ठीक आहे. आम्ही मऊ महिना होती, आम्ही विष्णुदास, चांगली गोष्ट आहे. पण आपल्या संरक्षणापुरतं तरी थोडं तू गुरु करायला पाहिजे. इथून पुढे असं कर, नामचिंतन करत राहा. फळं तुला जे आवडेल ते खा, बाकीचं काही हिंसा करू नकोस. ऐकलं तरी गेला महाराज कळ आणि जिवंत. मग तिथून पुढे मात्र कोणी त्याला त्रास दिला आणि पुष्कळ वर्ष पुढे राहिला. मनातली कल्पना होऊन नामस्मरण करत पुढे त्याने ध्येय ठेवलं. मग गावातल्या लोकांनी ते कुटुंबाला ठिकाण लक्षात येणं. मग गावातल्या लोकांनी त्याला समाधी दिली आणि त्याच्यावर महादेवाची पिंड स्थापन केली आणि त्याचं नाव ठेवलं व्याघ्रेश्वर. ते कुठे मला अजून काही कळलंच नाही ते ठिकाण. काय की पण व्याघ्र जंगल होतं मोठं आणि ते व्याघ्रेश्वर. हा, तर ते व्याघ्रेश्वर त्या महादेवाचं नाव ठेवलं. अशा प्रकारे मला सांगायचं काय, अद्वेष मैत्र करुण मैत्री कोणाही जीवाची, सगळ्या जीवाची, कोणी असो, सगळ्यांची मैत्रीनं वागायचं, सर्वांशी प्रेमाने वागायचं. करुण एवच. करुणा, करुणेला फार मोठं महत्व आहे. दया जिला म्हणतो आपण, करुणा जिला म्हणतो. काय त्या नाथांचं उदाहरण तुम्हाला कल्पना आहे त्याची. ते नाथ गंगेला स्नानाला गेले, एक विंचू वाहत आला होता. थंडीचे दिवस होते, तो काकडला होता. त्यांनी तो हातात घेतला. तो विंचू आहे तो. त्याला गरमी लागली होती ना, ठोका मारला, पुन्हा टाकला, पुन्हा उचलला, पुन्हा टाकला, पुन्हा उचलला. जेवण माणूस म्हणजे महाराज काय तुमचा स्वभाव? म्हणजे काय? अहो त्याचा स्वभाव आहे. पण त्याचा स्वभाव जर नांगी मारण्याचा आहे तर माझाही स्वभाव आहे त्याचं रक्षण करणं, त्याच्यावर करुणा करणं हा माझा स्वभाव आहे. मला मुद्दा काय करायचं? मैत्र करुण एवच निर्ममो. थोडक्यात सांगतो, एका एकावर पुष्कळशा गोष्टी आहेत, एका एका शब्दावर, पदावर. निर्ममो, निरहंकार. किती वाटेल सांगू, तिथंच बोलत आहे. मला लक्ष नसतं काय घडलं. आता एकदा काय झालं, एका वाण्याच्या वाड्यामध्ये तो खूप बऱ्याच छत्रपती शिवरायाला कळलंय किंवा आपण तुकोबार याची कीर्ती फार दिवसापासून ऐकतो आहोत, पण दर्शनाला काही आपण गेलो त्या काळी मोगलांचं जास्त उत्मात. तुकोबा शिवाजी महाराज गपचूप आले रात्री आणि त्या कीर्तनामध्ये ते सामील झाले. पण येताना रिकामे आले नाही. त्यांनी जड जावई, सोनं काय, हिरे काय, रत्न काय, खूप जरीचे कपडे काय, खूप आणलं त्यांनी. आणि महाराजांच्या पुढे ते सोन्याचे वगैरे ताटं ठेवली सगळे. आणि ठेवल्यानंतर नमस्कार महाराज म्हणजे, मला माहिती आहे तुमची कीर्ती मी आजपर्यंत ऐकत होतो, तुम्ही फार उदार आहात काय, पण ती प्रतीची आज मला आलेली आहे. पण मला त्याचा काही उपयोग नाही. आम्हाला हे नको आहे. हे सोनं आम्हाला मातीसारखं आहे. सोने आणि माती आम्हा असा काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलाची. हे तुमचे विठ्ठल ना, ते मला मृत्तिके समान, हे मला माती समान आहे. मला याचा काही उपयोग नाही, हे तुम्ही ठेवू नाही. हां, मला जर समाधान वाटावं, सुख वाटावं असं वाटत असेल तर कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, तुम्ही गळ्यात माळ घाला, भगवंताचं भजन करा,
बाकीचं मला काही लागत. मनवा हरीचे दास तुका म्हणे मदती आस. ती निरपेक्षता तुकोबरायाची पाहिली. छत्रपती शिवराय दिपून गेले. खूप त्यांना आनंद झाला आणि ती कीर्तनात बसली. एखादा दिवस होता, कीर्तन चालू होतं. ते बादशहाला ही गोष्ट कळाली की तुकोबरायाच्या कीर्तनामध्ये शिवबा आलेली आहे. मग त्यांनी चाकणचे 2000 पठाण पाठवले. 2000 पठाण. आणि त्यांनी त्या वाड्याला वेढा. लोकांना कळलं. लोक कुजबूज करून एक तर तुकोबराया तुम्ही काढून द्यावं, नाही तर कुठेतरी लपवावं, असे गडबड करून. तुकोबराया म्हणजे काय काय चाललं म्हणजे बाहेर पठाणांचा वेढा आहे. छत्रपती शिवराय होते, त्यांना एक तरी लपवा, नाहीतर पाठवून तरी द्या. शांत राहा, गडबड करू नका. मग त्या पठाणाने त्यांचा पुढारी होता मुख्य, त्याने एक गुप्तहेर पाठवलं. गेले आतमध्ये. त्यांनी पाहिलं सगळे शिवाजीच. सर साहेब सगळे शिवाजीच आहेत. मग त्याने हुकूम काढला, सगळे कापून टाक. कापून टाका म्हटल्यानंतर तुकोबरायाला अंतर्ज्ञानाने कळलं आणि तुकोबरायाने भगवंताची प्रार्थना केली. तुकोबराय भगवान पांडुरंग शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये त्यातून निघाले आणि त्या पठाणाच्या गर्दीतून बाहेर पडले. घोड्यावर बसले. अरे म्हणजे शिवाजी चालला. आणि सगळे लोक, सगळे पठाण त्यांच्या मागून गेले. जवळपास 40 किलोमीटर अंतरावर डोंगरात त्यांना नेलं. सगळे काठेरी वन आहे, झाडं, दगडं, काठी अशा ठिकाणी नेलं आणि पांडुरंग हे सगळे निघून गेले. गेल्यानंतर भगवंताला तुकोबरायाला बरं वाटलं. छत्रपतीलाही आनंद झाला आणि मग छत्रपतीने निरोप घेतला. निघाले. जाता जाता असं वाटलं आपण तुकोबराया फार निरपेक्ष आहे, काहीच घेतलं नाही त्याने. आणि त्यांना कळालं की पांडुरंग केवढा प्रभाव आहे त्यांचा. पांडुरंग माझ्या रूपात आले, त्यांना कळालं. आणि हे सगळे घेऊन गेले तिकडं. काहीतरी उतराई व्हायला पाहिजे. मग त्याने काय केलं, एक असा खूप शेतकऱ्याचा वेश घेतला. गरीब फाटके कपडे घातले अंगावरती, फाटकं धोतर, फाटकं मुंडासं आणि 2 मण ज्वारी. चरित्र तुकाराम म्हणता ऐकत त्याला सगळं. ते 2 मण ज्वारी बैलावर टाकली आणि तुकोबरायाकडे घेऊन गेले. तुकोबराया वडिलांना बसले. कोण आहे तो? म्हणलं मी एक गरीब शेतकरी आहे. तुकोबरायाने ओळखलं. तो शिवाजी आहे. बोललेच नाही. मी गरीब शेतकरी आहे, तुम्हाला धान्य आणले, मला धान्य आणलं. बरं काय ठेव. ठेवलं ते. महाराज निघून गेले. आता यांनी काय केलं, त्याच्यामध्ये इतका आनंद झाला. पुष्कळ दिवस ज्वारी जाईल, लेकरं बाळ उपवासी आहेत. त्यांनी ब्राह्मण बोलावले, गोरगरीब बोलावले आणि सगळी ज्वारी कडकली. ही अंबाबाई तसं नाही आहे. आवले ज्या संचितात आपले असतं ते उघड लोकांनी दिलं ना आपण घेतलं, त्याला काय महत्त्व आहे. जे संचितात आहे तसं घडत असतं. त्याला काय म्हणतात, निर्मम. कुठल्याही प्रकारचं ममत्व नाही. छत्रपतीने एवढं धन दिलं पण घेतलं, ज्वारी दिली घेतली, हो नाही आहे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात निर्ममत्व. आणखी एक उदाहरण सांगू त्याच्यावर. निर्मम. एका शेतकऱ्याने तुकोबरायाला राखण ठेवलं शेतात आणि सांगितलं माझ्या ज्वारी शेतामध्ये 3 खंडे ज्वारी होणार आहे. 3 खंडे 4 खंड काय असेल त्यातले तुला मी 1 खंडी देईल आणि 3 खंड्या मला दिल्या. तू याची राखण करायची आणि ज्वारी करून मला द्यायची. ठीक आहे. मग शेतावरती माळा घातला. माळा
4 याचे असतात वरती असं वरती टाकून कडवा टाकून बसायला करतात आणि पाखरं आणायचं कोकणी हे बसले त्या माळ्यावरती जे भजन करत बसले की बस त्या पाखरांनी यावं ते कंस खावे असं करून 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 नुसते पिशव्यात राहिले काय राहिले सगळं दाणे खाऊन टाकले. ज्वारी काढण्याची वेळ आली तो मालक आला त्यांनी पाहिलं आले तो पिशव्या राहिले सगळं काहीच नाही राहिले सगळे खाऊन टाकले. तुकोबा काय प्रकार या हो म्हणलं मी भजन करत होतो मला काही स्मरण राहिलं माझी 3 खंड्या ज्वारी द्यायलाच पाहिजे तू लक्षात ठेव काय वाटेल ते कर. बरं म्हणजे पाहतो काय जेवढं होईल तेवढं तो मला देईल. मग ते कणस ज्वारी काढली कणस मोडे वाटण घेतो ना काय अनेक प्रकार सांगायचे प्रकार वेगळे वेगळे असतात लोकांचे आणि मग ते कणस मोडले ते मळले त्याची ज्वारी केली 6 खंडे झाली 6 खंडे आपल्या काही बदल द्यायची 3 खंड्या म्हटलं होतं तो शेतकरी 6 खंडे पण त्याचं तोंडाला पाणी सुटलं ते सगळे मनच पाहिजे म्हणजे असं कसं तुम्ही तर 3 खंड्यात म्हटला होता. मग पंचजन त्या पंचाने सांगितलं तू किती म्हटला होतास 3 खंड्या तुला फक्त 3 खंड्याच घ्यावी लागतील बाकी सगळं तुकोबाऱ्यात घ्यायचं. ठीक आहे त्याला ज्वारी वाटून दिली आणि त्या गाड्या भरल्या आणि तुकोबाऱ्याच्या घरी नेऊन टाकल्या. काय त्या जिजाबाईला आनंद झाला लक्षात ओ आता किती काही वर्ष घोर तुकोबाऱ्या घरी आले गावातले ब्राह्मण बोलवले गोर गरीब बोलवले आणि सगळी ज्वारी वाटून जिजाबाई काय म्हटली असेल ते पाहून घ्या. काय मला काय सांगायचं निर्मम त्याला काय मैत्र निर्मम निरहंकार कुठल्याही प्रकारचं ममत्व तादान संसार तर आपणही करतो संसार त्यांनी केला का आपण करतो काय संसार आपण करतो ना करतो काय संसार करतो आपण करतो काय सगळेच करतात. संसार करत नसतात संसार होत असतो आणि परमार्थ करायचा असतो. लक्षात ठेवा संसार होतो आपल्या प्रारब्धाप्रमाणे संसार होत असतो आणि परमार्थ मात्र केले हो याची जन्मी अवघे विठून मला मुद्दा काय सांगायचं काय सांगायचं तुम्ही पाणी तरी बसले बसले निर्मम सांगितलं नाही का निरहंकार तो खूप फार अधिकारी व्यक्ती तुकाराम महाराज कीर्तन चालू त्या कीर्तनाचा इतका आवड निर्माण झाली कीर्तनाची एका कासाऱ्याला त्याचं नाव मला वाटतं काहीतरी नाव महादेव काय मला लक्षात नाही ते नाव आणि तो त्या कीर्तनाला येत असे रोज त्याला इतका त्या कीर्तनाचा तुकोबाऱ्याबद्दल भावना निर्माण झाली आणि त्याला खूप ते कीर्तन आवडायचं आणि तो रोज कीर्तन यायचा बायको भांडायची पण हा यायचाच एकदा काय झालं मुलगा खूप आजारी पडला आजारी पडला म्हणजे शेवटच्या ह्याच्यावरच इतका सिरियस झाला बायकोने सांगितलं रोज कीर्तन जातात आज मुलाची परिस्थिती काय आहे तो मरायला टेकला आणि तुम्ही चालला त्यांनी सांगितलं देव राखी तया मारी न मोडी काटा हिंदतावण असे आमचे महाराज सांगतात काय होईल ते होईल उघडा नाही मागे त्या मुलाने प्राण सोडलं त्या बाईनं ते घेतलं खांद्यावर प्रेत आणि कीर्तनात देऊ हे मेले म्हणजे तुझ्या तुझा मोडता का निर्धाचा एक तर तुझ्या कीर्तनाने माझ्या नवऱ्याला वेळ लावले आणि या तुझ्या वेळेनं संसाराचं वाटतो झालं सगळं आणि मुलगाही माझा
गेला हे बघ आता प्रेत पण टाकला त्या बाई बसली तिथं तू खूप बरं आहे विचार केला आता काय तू खूप बरं आहे त्याने सांगितलं काही हरकत नाही तुम्ही सगळे भजन करा पण भजन असं करा की तुम्हाला देह भान राहता कामा असं सारखं देवाचं भजन करा जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 इतके भावनात कल्लीन झाले सगळे रंगून गेले कोणालाही देहभान राहिलं तो मुलगाही जिवंत झाला त्या भजनाचं नामाचं सामर्थ्य म्हटलं देवा तो मुलगाही जिवंत झाला त्या बाईला खूप आनंद झाला आणि दोघं पती आपल्या घरी घेऊन गेले लोक इतके सगळे लोकांगण तुकोबा आहे तुकोबा काय सामर्थ्य आहे तुमचं काय सामर्थ्य माझ्याकडे लावू नका मला अभिमान निर्माण होईल हे सगळं कोणी केलं माझ्या पांडुरंगाने केलं मी काही करणारा हो नाही निरहंकार कुठल्याही प्रकारचा अहंकार कुठल्याही प्रकारची विकृती तुकोबरायाच्या ठिकाणी एक पद राहिला कोणतं पद राहिला श्लोकात आता कोणतं पद राहिलं का अद्वैता सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी एवढंच पद राहिले आपली वेळे संपत आलेली आहे याच्यावर कितीतरी बोललं सगळं तुकोबराय चरित्र पुष्कळ दिवस जातं ते मी थोडक्यात तुम्हाला तुमच्या माहितीचं तुम्ही ऐकलेलं या वैकुंठ गमनाच्या प्रसंगामुळे तुम्हाला माझं चरित्र मी थोडक्यात सांगितलं प्रसंग ते तुकोबरायाला 2 बायका एक केल्यानंतर एक केली असं काहीचं म्हणणं आहे तसा प्रकार नाही तुकोबराला 2 बायका होत्या एकीचं नाव होतं रुक्मिणी आणि एकीचं नाव होतं आवडी त्या रुक्मिणीला आजार होता आणि त्या आजारामध्ये तिला सारखं तिचा तब्येत बरी नसायची पुढे पडला दुष्काळ इतका दुष्काळ भयानक पडला जसं चोखोबाच्या काळात पडला होता आणि चोखोबा केवळ त्या दुष्काळी कामाकरता मंगळवेढा गेले आणि त्या भिंतीखाली त्यांचा देहांत झाला त्याप्रमाणे त्या काळात भयानक दुष्काळ पडला लक्षात ठेवा इतका दुष्काळ पडला की अन्न खायला नाही आणि त्या दुष्काळामध्ये दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान श्री एक अन्न अन्न करिता इतका दुष्काळ तर पडली आपण पाहिजे 72चा दुष्काळ पण काही का होईना खाऊन आपण जगलोच की नाही राहिलोच की नाही त्या काळामध्ये इतका दुष्काळ की काही खायलाच मिळत नव्हतं त्यांची जी रुक्मिणी नावाची पत्नी होती ती अन्न करून मेली दुःख झालं कसं झालं किती बायको मेलं बरं वाटलं पती गेला पत्नी गेली संसार या लक्षात ठेवा संसारामध्ये अगोदर असतो वियोग मग होत असतो संयोग पुन्हा होत असतो वियोग संयोग वियोगात्मक हा प्रपंच आहे हे घडतच असतं कोणीतरी अगोदर जातच असतं कोणीतरी नाहीतरी कुठं खरं आहे हे सगळं मांडलेलंच आहे मला विश्लेषण करायचं वेळ झाली आहे हा सगळा मांडीवर प्रकार दुःख झालं की सुख झालं मग बायको गेली ना खूप दुःख झालं नाही का पण तुकोबरायाला मात्र दुःख झालं सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक
हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरित. तुकोबाने काय म्हणावं? बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बरे झाले बाईला मेली. कुणी म्हणत 10 दिवसाच्या दुसरी आवृत्ती छापतात. बाईने मेली बरे झाले देवे माया सोड, सम दुःख सुख क्षमी. सुख दुःख हे महात्म्याला समान. हा जो श्लोक आहे या श्लोकाचं सर्वांनी नित्य चिंतन करावं आणि ही जी पद आहे ही पद आपल्याला बांधून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपला परमार्थ सक्सेस, कोणाचा उद्धार होण्याचं न हो. त्या बाकीच्या भानगडी करायच्या. मी रोज प्रवचन सांगत असतो. तुम्ही उद्या प्रेमाने येता, भावनेने येता, ऐकता, पण तुम्हाला कळावून मी सांगत नाही. माझ्या उद्धाराचा आणि मला तो आनंद मिळतो म्हणून सांगतो. तुम्हाला किती मिळत असेल की न मिळत असेल, तुम्हाला आनंद होईल की न होईल हे मला माहीत नाही, कळत असेल की न कळत असेल, पण मला तो आनंद मिळतो. म्हणून जोपर्यंत मला भगवान सिद्धेश्वर, भगवान महादेव जोपर्यंत मला माझ्याकडून सेवा करून घेतील तोपर्यंत मी करत राहील. का? मला तो आनंद मिळतो. तुम्हाला मिळतो की नाही मला माहिती, पण तुमच्या उद्धार करता लागत नाही. झाला तर उत्तम. तुमचा जर उद्धार झाला तर फारच उत्तम आहे, पण तुमचा उद्धार होईल आणि व्हावा याच्याकरता माझे प्रयत्न नाही आहेत. माझ्या उद्धाराकरता स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची, भेटी देणे. माझ्या स्वार्थाकरता मी सांगतो, माझ्या आनंदाकरता मी सांगतो. तसं परमार्थ आपण करत जावा. आपल्या आनंदाकरता, आपल्या स्वार्थाकरता, त्याबरोबर दुसऱ्याचं हित झालं, कल्याण झालं, उत्तमच. त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. पण हे जे 6 भाग आहे, हे 6 भाग आपल्याला ते लागले पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला परमार्थ हा आपल्या अंगी बांधला जाईल, त्याची अनुभूती येईल आणि आपला उद्धार नाही. ज्ञानी, भक्त, जिज्ञासू, मुमुक्षु, साधक आणि मार्ग. आता आपण कशात बसतो ते बघून घ्या. कुठल्या वर्गात बसतो आपण? साधक तरी आपल्या. मग हे आपल्याला अंगी बांधलंच पाहिजे ना. असं अशा प्रकारे तुकोबाना आणि परमार्थ केला. तुकोबाना आहे एक सामान्य अवतारिक पुरुष. आणि लोकांनी कितीतरी त्रास दिला, छळलं, तरी त्याचा विचार कधीही तुकोबाऱ्याने केला नाही. लक्षात ठेवा. तसं आपणही तुकोबाऱ्यासारखंच होण्याचा प्रयत्न करावा. होणार का? होणार का नाही होणार? प्रयत्न केला तर वाटेल ते. दगडाचा देव सुद्धा बनला जातो. आपण तर माणसं जिवंत का होणार नाही? आपणही तशा प्रकारचे प्रयत्न करावे. असं अवतार कार्य तुकोबाऱ्याने 42 वर्ष, किती वर्ष केलं? ज्ञानोबाऱ्याने 22 वर्ष केलं. तुकोबाऱ्याने 42 वर्ष केलं. नामदेवरायाने 86 वर्ष केलं. आमच्या जोग महाराजांनी 51 वर्ष केलं. आमच्या मामासाहेबांनी 72 वर्ष केलं. आमच्या रंगनाथ गुरुजीनं 90 वर्ष केलं. मला म्हणता काय सांगितलं? सेवा, ही सेवा आहे. 42 वर्ष आपलं कार्य केलं आणि 42 वर्षी तुकोबाऱ्याने सर्व जगाचा निरोप घेतला. प्रयाणकारी देवे विमान पाठ असले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन विजधाम गेले. काय पुढं काय म्हटलं? कलीच्या काळा विजधाम गेले. काय जय जयाजी स्वामी तुके दातारा, सगळा तो सगळ्यांचा सोयरा. आरती आरती म्हटलं मगाशी. काय तेव्हा अशा प्रकारे तुकोबारा सदैव वैकुंठाला गेले. कोणी काही म्हणू, कोणी मानू, कोणी न मानू, आणि नंतर 3 वेळेस पुन्हा
एक निरोप करता आले आमचे जगनाडी महाराज परमपूजनीय आदरणीय, त्यांच्याकरता ते तर मी सांगितलं तुम्हाला बघा की जगनाडी महाराज तुकोबाऱ्याचा अंतरात्मा होते, इतकं त्यांच्यावरती प्रेम होतं त्या जगनाडी महाराजावरती. आणि म्हणून वैकुंठाला गेल्यावर सुद्धा सहज बसले होते. तुम्हाला सगळ्यात माहीत आहे चरित्र म्हणा, म्हणजे महाराज अगोदर मी जावा तुमच्या अगोदर आणि माझ्यावर तुम्ही 2 मोठी माती टाकायला असं बोलले ते. पण अगोदर गेले तुकोबाराय, नंतर गेले जगनाडी महाराज. पण गेल्यानंतर त्यांचा देह त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे तो त्याचं दफन केलं, पुरला तो. पण ते मुंडकं वरच आहे, ते काय खाली राहिलं, किती माती टाकली तरी ते वरतीच. मग तिथं बसले मुलं राखत, बिचारे काय करणार. म्हणजे अर्ध्या रात्री तुकोबाराय त्याने सांगितलं होतं 2 मोठी माती टाका, आणि त्याने 2 मोठी माती टाकल्यावर ते गायब. हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. ही भावना आहे, ही सेवा आहे. काय एवढी सेवा की ज्यांच्याकरता वैकुंठाला गेल्यावर तुकोबाराय आणि त्यांचं समाधान त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. दुसऱ्या वेळेस भागीरथी करतात, भागीरथीला विचारलं नाही. तुकोबाराय गेले, येलेवाडीला दिली होती, इंद्राणीच्या पलीकडे येलेवाडी आहे. आणि तिथं भागीरथीला कळालं, खूप दुःख झालं. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. बाबाला भयंकर दुःख झालं, भागीरथीला रडू लागली. आणि मग भागीरथीच्या शोकाकरता दुःखाकरता तुकोबाराय पुन्हा समाधान वाटतं. सांगितलं बाबा आलात ना तुम्ही आता, तर मग शेवाय खाऊन. पण शेवायचा भात केला, पण दूध कुठे पिशवी म्हणत मग म्हणजे आज भात का दूध आण. मग त्या येलेश्वराच्या पुढे नंदी आहे, त्या नंदीचं दूध काढून आणलं आणि त्या शेवायावर भात खाल्ला. अशा प्रकारे आणि एकदा निरोप बनायला आता तुकोबाराय 3 वेळेस वैकुंठमध्ये. असा हा वैकुंठ गमनाचा आजचा दिवस आहे, फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे. तुकोबारायासारखे, नामदेवासारखे, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ सोपान काका, मुक्ताई, जनाबाई, सखुबाई, हे सगळे संत गुरुबा चोखोबा हे होऊन गेले, तसे पुन्हा होणे नाही, होतील, होणार नाही असं नाही आहे. पण असे संत पुन्हा होणार नाही. असे त्या संतांचे अवतार तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देयक असलेली परोपकारे तुमच्या आमच्या कथेचे अवतार घेतले, तुमचा आमचा उद्धार केला, मार्गदर्शन केलं. आणि त्या निमित्ताने आज संपूर्ण गाथेचं पारायण तुम्ही या मंडळाने केलेलं आहे. तुम्ही मी सांगितलं की तुम्ही सगळे पारायण मूर्ती आहात. किती कितीचे पारायण, किती ज्ञानेश्वरीचे, किती भागवताचे, मला अजून एक झालं नाही, एक झालं नाही अजून. किती भागवताचे पारायण केले, काय किती गाथ्याचे. म्हणून तुम्ही सगळे गाथा मूर्ती, ज्ञानेश्वर मूर्ती, काय असे तुम्ही सगळ्या भागवत मूर्ती, सगळे तुम्ही मूर्ती आहात. ते पारायण वाङ्मय मूर्ती आहात. तुमच्याकडून भगवान करून घेतो आहे, असंच भगवान करून घेवो. आणि खूप तुम्हाला अशा प्रकारे भगवंताने आयुष्य आरोग्य द्यावं, तुमच्याकडून खूप सेवा करावी, करून घ्यावी आणि तुम्हाला सर्वांना मुक्त करावं, अशी मी भगवंताने प्रार्थना करतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कावे यम, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वया तारी आला देशाला हया, म्हणेन रामेश्वर भक्त द्विजा तुका विष्णू नाही. तुकाराम 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 समाधान आता उठावे से बनावे से गुरुवारी कर्पणे आता उठावे से तुका म्हणे
आता उठावे सेवनावे काही हेच दान देगा देवा तुझा विसर गुण गाई नावडे गुण गाई तुका मुनी गर्भवासी गुण गाई नावडे मुनी पुरे वेडी वाकुळे क्षमा अधिकार क्षमा पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जेंडे घंटा वाजव जे आरती घेशील बा सुखकर्ता